अभ्यासाच्या दृष्टिकोनातून म्हणाल तर सिंगल वर्डमध्ये त्याची डेफिनेशन आहे, प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस. आपली जी पोलिसिंग सिस्टम आहे ती ब्रिटिशांनी आपल्यावर लादलेली पोलिसिंग सिस्टम आहे. एव्हरी लाईफ इज इम्पॉर्टंट अँड एव्हरी डेथ इज अनफॉर्च्युनेट. जर ती क्राईममधून झालेली असेल तर क्वांटिफिकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. प्रशासनाकडून चूक झाली असेल तर आम्ही नक्कीच जबाबदार आहोत. मात्र व्हॉट आय फील इज प्रत्येक वेळी असं नाही. सिस्टीम फेल्युअर हे प्रत्येक घटनेमागचं कारण नाही. इतक्या लोकांमागे एक पोलीसपेक्षा जे आहेत त्यामध्ये जास्त सक्षम आणि जास्त स्मार्ट, जास्त अलर्ट असलेले बेटर असं मला वाटतं. साधारण मला वाटतं 82 वर्षाच्या गाजी होत्या, त्यांच्या मागे कुठला सपोर्ट नव्हता किंवा त्यांच्यासाठी कुणी कॉल करणारं नव्हतं. स्टील आमच्या लोकांनी काम करून 12 तासाच्या आत त्यांचं ती गेलेली वस्तू परत मिळवून दिली. जसं माझ्यासोबत काही चुकीचं झालं तर मी 10 लोकांना जाऊन सांगतो, तसंच माझ्यासोबत काही चांगलं जरी झालं तरी ते मी 10 लोकांना जाऊन सांगेन. बरोबर. मेन चॅलेंज मला जे वाटतं सध्या ते आहे वयवर्ष 15 ते 25 या वयोगटातील तरुणांची सध्याची अवस्था. दिशाहीन, ध्येयहीन अशा पद्धतीची हे तरुण चुकीच्या मार्गाला लागत आहेत. सांगली जिल्ह्याचं जर म्हणाल तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी मोठ्या कारवाया ह्या सांगली जिल्हा पोलिसने केलेल्या आहेत. जसं माननीय पालकमंत्री साहेबांनी सुद्धा यावर खूप फोकस करून अँटी ड्रग्ज स्क्वॉड सुद्धा तयार केला. अँटी ड्रग्ज टास्क फोर्सने सुद्धा बरंच काम केलं. पॅरेंट्सचा सर्व्हिलन्स निघून जातो त्यावेळी इव्हेंच्युअली आमचं काम वाढायला लागतं. महात्मा गांधीजी फार व्यवस्थित म्हणायचे की अन आय फॉर अन आय विल मेक द होल वर्ल्ड ब्लाइंड. त्यामुळे ही जी डिमांड आहे हीच कुठेतरी कर्व करण्यासाठी आम्ही एक्स्ट्रा इफिशियंट राहून, एक्स्ट्रा विजिबल राहून, एक्स्ट्रा अटेंटिव्ह आणि सेन्सिबल राहून नक्कीच काम करू आणि करत आहोत. पोलीस सक्षम आहेत. नमस्कार. साधं सरळच्या पुढच्या पॉडकास्टसाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत DYSP प्रणील गिल्डा सर. कॉर्पोरेट जॉब ते पब्लिक सर्व्हिस हा त्यांचा प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत. पब्लिक सर्व्हिस ॲस्पायरंटसाठी इम्पॅक्टफुल टिप्स आणि कॉमन पब्लिक आणि पोलिसांच्यात समन्वय साधण्यासाठी गरजेचं असणारं कम्युनिटी पोलिसिंग अशा अनेक विषयांवर आज आपण गप्पा मारणार आहोत. त्यामुळे पॉडकास्ट पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर साधं सरळला लगेच सबस्क्राईब करा. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या पॉडकास्टला. आता एवढं सगळा प्रवास तुमचा झालेला आहे तर आज मागवळून बघताना आपलं स्वप्न पूर्ण झालंय असं वाटतंय का आत्ता कुठं सुरुवात झाली? तसं बघितलं तर आता जवळपास मला 7 वर्ष आणि 2 महिने झालेली आहे मी सर्व्हिसमध्ये आला. आणि सर्व्हिसमध्ये आल्यापासून त्याच्या पूर्वीचं जे स्वप्न होतं ते नक्कीच पूर्ण झालं. ज्या दिवशी 25 जानेवारी 2019ला मी पहिल्यांदा युनिफॉर्म घातला, स्वप्नपूर्तीचा तो दिवस नक्कीच होता. त्यानंतर लक्षात आलं की जसं एक ड्रीम कंप्लीट झालंय तसं अनेक जबाबदाऱ्या आता आलेल्या आहेत आणि त्याच्या पुढचं जे ड्रीम आहे, आधी ड्रीम होतं एक अधिकारी बनणं, आता हे एक चांगला अधिकारी बनणं. तर त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत आहे. तशी सुरुवातच झाली. येस. सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करायचं कधी ठरवलं आणि ते असं प्लॅन्ड होतं का ॲक्सिडेंटल झालं? सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करण्याचं मी ज्यावेळेस मी इंजिनिअरिंगच्या 3rd इयरला होतो त्यावेळी मी करिअर ऑप्शन्स सर्च करत होतो की व्हॉट आफ्टर इंजिनिअरिंग. कारण की 2.5-3 वर्षात लक्षात आलं होतं की हे काय आपल्याला फार जमल असं नाही. त्यामुळे पुढे काय करायचं ह्या दृष्टिकोनातून विचार करत असताना जे काही ऑप्शन्स माझ्यासमोर होते, एक मॅनेजरियल साईडला, मॅनेजमेंट साईडला काय आहे किंवा मग MS करून बाहेर जायचं आहे का, किंवा 3rd ऑप्शन हा होता ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेसचा. मग स्वतःचे पर्सनॅलिटी ट्रेट्स असतील, आवडी असतील आणि ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट असेल, ह्या सगळ्याचा विचार करून एक कॉन्शियस थॉट देऊन हे डिसिजन घेतलं होतं की आपल्याला सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करायची. आणि कॉर्पोरेट जॉब ते एकदम खाकी कडक वर्दी, हा बदल जो आहे तो फक्त म्हणजे व्हेरिएबलमध्ये बदल आहे का खूपच ओव्हरऑल ट्रान्झिशन? ह्या ट्रान्झिशनचा एक टप्पा फक्त ह्यात राहिला आहे तो म्हणजे कॉर्पोरेटमध्ये जे आपण फॉर्मल वेअर करतो बरोबर, त्यानंतरचा माझा टप्पा होता स्लीपर्स, ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्टचा. ज्यावेळेस Depression. अभ्यासिकेत ओके. बसायचो, लायब्ररीत बसायचो, दिवसभर अभ्यास करायचो, आणि नंतर हा टप्पा आला खाकी वर्दीचा. तर ट्रान्झिशन हे खरंच एन्जॉय करण्यासारखं आहे. एक वेगळं फिलिंग आहे. तेही चांगलं आहे, हेही चांगलं आहे. ते ज्यावेळेस होतं, ज्यावेळेस मी IT मध्ये होतो, ते सुद्धा चांगल्या पद्धतीचं काम होतं. 5 दिवस काम, 2 दिवस चिल करणे. आता असं आहे की 24/7 अवेलेबल राहणं, ऑन टोज राहणं. हा एक कुठतरी ड्युटीच्या फॉर्ममधला फरक आहे. तर फक्त हा व्हेरिएबल मधला फरक नाहीये. कम्प्लीट जबाबदाऱ्या आणि इतर दृष्टिकोनातून सुद्धा खूप बदल झाला. म्हणजे फक्त वर्दी नाही बदलली, तसं आयुष्य बदलल्यासारखं 100% झालेलं. अगदी बरोबर. आता सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करणारी बरीच मुलं आपण बघतोय. सिलेक्शनचं क्रायटेरिया खूप टफ आहे, सिलेक्शनचं पर्सेंटेज खूप कमी आहे. बरोबर.
अशा वेळी मेंटली स्टेबल राहणं किती महत्वाचं हे चांगला प्रश्न विचारला तुम्ही हा, कारण मेंटल टफनेस किंवा मेंटल फिटनेस फार महत्त्वाची गोष्ट आहे. कॉज सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करत असताना जो सक्सेस रेशो आहे, ज्याला आपण म्हणू शकतो की जी मुलं तिन्ही टप्पे क्लिअर करून पोस्टपर्यंत कुठल्या तरी पोचत आहेत, ही संख्या अगदी कमी आहे. आणि सिव्हिल सर्व्हिसच्या एक्झाममध्ये असं आहे की तुम्ही पूर्वपरीक्षा पास व्हाल, मुख्य परीक्षा पास व्हाल, आणि जर मुलाखतीच्या फेरीतून तुम्ही बाहेर आलात तर परत तुम्हाला प्रिलिम्स पासून Zero स्टार्ट पासून करायला लागतं. म्हणजे असं नाही की आधीच तुमचं काही कॅरी फॉरवर्ड होतं. त्यामुळे ट्रिकी आहे. कॉम्पिटिशन अतिशय प्रचंड आहे, कारण की सिव्हिल सर्व्हिस ॲस्पिरंटला क्रायटेरिया फक्त बेसिक ग्रॅज्युएशनचा आहे. त्यामुळं सगळ्या फील्डची लोक एलिजिबल लोक खूप आहेत. एलिजिबल आहेत, आणि आफ्टर ऑल इट्स अ जनरलिस्ट सर्व्हिस. त्यामुळे सगळी लोक ह्याला ऑप्ट करू शकतात. म्हणून कॉम्पिटिशन भरपूर तीव्र आहे. मेंटल टफनेस जो प्रश्नाचा मूळ गाभा आहे तो असणं गरजेचं आहे, कारण फेल्युअर हे एक पार्ट अँड पार्सल आहे ह्या प्रोसेसचं. आपण बऱ्याचशा स्टोरीज वाचतो की कोणी 2 अटेम्प्ट दिल्यानंतर पास झालं, कोणी 3 अटेम्प्ट दिल्यानंतर पास झालं, कोणी वयाच्या 30व्या वर्षानंतर पास झालं. तर असे वेगवेगळ्या फेजेसमध्ये हे एक्झाम क्लिअर करणारे लोक आहेत. जो कोणी तयारी करणारा ॲस्पिरंट आहे त्यांनी आपल्या टाईपचं आयडियल सर्च करावं. प्रत्येकाने हे, आता एखाद्याचं वय समजा आता 27 वर्ष आहे, तर त्यांनी हे आयडियल ठेवून उपयोगच नाही की 21व्या वर्षी कोणीतरी आय एस झालं. त्यांनी त्याच्यासाठी जे योग्य टार्गेट असेल बरोबर. ते निवडून त्यातून मोटिवेशन घेऊन जर केलं तर मग डिस्ट्रेस येत नाही, ताण येत नाही, आणि मेंटली माणूस टफ राहतो फेल्युअर आलं तरी. आणि ह्याच बरोबर प्रिपरेशन करताना प्लॅन बी असणं गरजेचं आहे का? 100% आहे. या बाबतीत माझं स्पष्ट मत आहे की प्लॅन बी असला पाहिजे. मात्र प्लॅन बी कडे जायचं आहे हा थॉट रोज तुमच्या डोक्यात यायला नको की माझ्याकडे प्लॅन बी आहे. हा थॉट तुमच्याकडे तेव्हाच यावा ज्यावेळी प्लॅन ए वर तुम्ही 100% एफर्ट देऊन, त्याला म्हणतात गिव्हिंग एव्हरी आउन्स ऑफ युअर एनर्जी, आणि तरीही ते अचीव नाही झालं तर प्लॅन बी हे डोक्यात क्लिअर असावं तयारी सुरुवात करतानाच. अजून एक थोडासा वेगळ्या टप्प्याचा प्रश्न आहे. तुम्ही सीसॅट रिलेटेड गाईडबुक पण लिहिलं. हम्म. आता त्यात गाईडबुक मधून वाचन करून किंवा त्याचा रेफरन्स घेऊन बरेच लोक शिकतील. पण ह्या पॉडकास्ट बघणाऱ्या स्टुडंटसाठी एक त्याचा क्रक्स काय सांगू शकाल? सीसॅट इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे, सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट. आणि बेसिकली मला वाटतं की कुठल्याही व्यक्तीच्या ज्या पर्सनॅलिटी ट्रेट्स आहेत अकॅडमिक्स रिलेटेड त्या सीसॅटमधून टेस्ट होतात. मग ते लॉजिकल रिझनिंग असेल किंवा ॲप्टिट्यूड असेल किंवा सगळ्यात महत्त्वाचं कॉम्प्रिहेन्शन असेल, आणि त्यानंतरचा टप्पा डिसिजन मेकिंगचा. म्हणजे ॲक्च्युली प्रशासनात ज्या गोष्टी आम्हाला करायला लागतात, आपल्या ॲप्टिट्यूडचा वापर करून आलेल्या गोष्टींचं व्यवस्थित कॉम्प्रिहेंड करून, त्या सगळ्या व्यवस्थित कॉम्प्रिहेन्शन करून त्यावर योग्य रिझनिंग लावून डिसिजनपर्यंत पोहोचायचं आहे. तर सीसॅटचं बेसच हा आहे जो सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये रोज आम्हाला करायला लागतो. म्हणून मला असं वाटतं की सीसॅटचा बेस जो आहे तो ह्याच्यात त्याच्या सिलेबसमध्येच एक्सप्लेन केलेला आहे. आणि अभ्यासाच्या दृष्टिकोनातून म्हणाल तर सिंगल वर्डमध्ये त्याची डेफिनेशन आहे, प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस. नक्कीच. सीसॅट मध्येच बरेच जण म्हणजे काय होतं की ज्याचं लॉजिकल रिझनिंग स्ट्रॉंग आहे तो तिथं गेम बऱ्यापैकी जिंकून जातो, बरोबर. आणि बऱ्याच जणांना तेच जमत नाही. मग लॉजिकल रिझनिंग असं प्रॅक्टिस करून होण्यासारखं आहे का, ते थोडं तुमच्यात आधी असलं पाहिजे? मला असं वाटतं की सीसॅट मधला प्रत्येक टॉपिक, सिलेबसचा प्रत्येक भाग हा प्रॅक्टिस करून पॉसिबल आहे. आणि ॲक्च्युली वपू काळे एका पुस्तकात खूप सुंदर म्हणतात, पंचेंद्रियांच्या कक्षेत असलेली प्रत्येक गोष्ट ही जगातल्या प्रत्येक व्यक्तीला येऊ शकते. त्यामुळे रिझनिंग सुद्धा नक्कीच येऊ शकते. अगदी बरोबर. त्यानंतर TCS मधला अनुभव, सायबर फॉरेन्सिक्स मधला अनुभव, तिथला डिप्लोमा आणि स्वतः टेक सावी असल्याचा प्रशासकीय कामात तुम्हाला कितपत उपयोग होतोय? आणि बाकीच्यांपेक्षा म्हणजे आता अनेक प्रशासन आपण बघायला लागलोय की हाय स्पीडने टेक सावी व्हायला लागले, बरोबर. टेक्नॉलॉजी इम्प्लिमेंट करत चाललेत वेगवेगळ्या पद्धतीने. मग तिथं तुम्हाला त्याचा काय उपयोग होतोय का? नक्कीच होतो. मला असं वाटतं की काही ज्या फील्डमधून आपण येतो त्या फील्डच्या वोकॅबलरीशी किंवा जी ग्लॉसरी आपण म्हणतो त्याच्याशी आपण खूप परिचित असतो, बरोबर. आणि ते शब्द परत बघायला मिळाले सर्व्हिसच्या दृष्टिकोनातून तर इझी टू कॉम्प्रिहेंड, इझी टू अंडरस्टँड अँड इझी टू इम्प्लिमेंट होतात. बरोबर. त्यामुळं सायबर रिलेटेड क्राईम म्हणजे फ्रॉड्स असतील किंवा नवीन नवीन येणारं जी टेक्नॉलॉजी आहे जी आम्ही अडॅप्ट करतो आहोत आमच्या सर्व्हिसेसमध्ये, किंवा ट्रॅडिशनल प्रॅक्टिसेसला त्यातनं ओव्हरऑल करण्याचा प्रयत्न करत आहोत, त्यावेळी नक्कीच बॅकग्राऊंडचा उपयोग होतो अंडरस्टँड करायला आणि इम्प्लिमेंट करायला. ओके. कम्युनिटी पोलिसिंग बद्दल भरपूर आपण बोलतोय, पण कम्युनिटी पोलिसिंग म्हणजे नेमकं काय? कम्युनिटी पोलिसिंग इज ॲक्च्युली अ शेअर्ड रिस्पॉन्सिबिलिटी.
ज्यामध्ये पोलीस हं. आणि सामान्य नागरिक एकत्र येऊन परिसराच्या सुरक्षिततेसाठी काम करतात. पोलीस आणि सामान्य नागरिकांनी एकत्र येऊन लॉ अँड ऑर्डर मेंटेन करण्यासाठी किंवा क्राईम प्रिव्हेन्शनसाठी केलेली कुठलीही गोष्ट हे आपण कम्युनिटी पोलिसिंग ह्या ब्लँकेट टर्मिनॉलॉजीच्या खाली घेऊ शकतो. ओके. मग त्यात पोलीस मित्र असतील किंवा Yes. अजून कुठल्याही गोष्टी असतील. पण हा ब्रिज करायचं काम खरोखर होतंय असं तुम्हाला वाटतंय? येस, बरोबर होतंय. त्यासाठी बरेचसे इनिशिएटिव्ज आहेत. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते आहे शांतता समिती. प्रत्येक पोलीस स्टेशनच्या स्तरावर एक शांतता समिती गठीत केलेली असते, ज्यामध्ये समाजातील प्रतिष्ठित नागरिक, तेही विशेषतः वेगवेगळ्या फील्डचे, ह्यांना बोलवून प्रत्येक सण उत्सव असेल किंवा ॲक्च्युली मंथली सुद्धा त्यांची एक मीटिंग असते. त्याआधी त्यांच्याकडून सुद्धा इन्फॉर्मेशन घेतल्या जाते आणि त्यांच्या थ्रू इन्फॉर्मेशन पास ऑन सुद्धा केल्या जाते. ओके. त्यासोबतच मोहल्ला कमिटी आहे. त्यानंतर पोलीस काका आणि पोलीस दीदीसारखी संकल्पना आहे, जी त्यासोबतच निर्भया पथक सारखी आहे. म्हणजे पोलीस काका, पोलीस दीदी आणि निर्भया पथक बऱ्यापैकी समान एका ह्याच्यावर काम करतात. ते म्हणजे ईव्ह टीझिंग थांबवणे, शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन जे मुलं आहेत, मुली आहेत, त्यांच्यापर्यंत कायद्याची माहिती पोहोचवणे आणि त्यांच्या मनामध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे. असे वेगवेगळे इनिशिएटिव्स कम्युनिटी पोलिसिंगच्या अंडर सुरूच असतात. आता तुम्ही जसं बोललात, की रेप्युटेड लोकं बरेचसे ह्यात असतात. प्रतिष्ठित लोकं बऱ्यापैकी त्या समाजातले जे पुढारलेले आहेत किंवा तो समाज ज्यांना रिस्पॉन्ड करतो. अशा टाईपचे लोकं ह्या कमिटीमध्ये असतात. त्यांच्याबरोबर ते मेसेज पास होतात, त्यांच्याकडून पुढं पास होतात. येस. कॉमन पब्लिकला आजसुद्धा पोलिसांसमोर इंटरॅक्ट करताना किंवा पोलीस स्टेशनला जाताना एक भीती वाटते. ती कमी कधी होणार? ती कमी व्हावी ह्यासाठीच आमचा सगळ्यांचा प्रयत्न सुरू आहे. कारण की ज्यावेळेस आम्ही म्हणतो खल सदरक्षणाय खल निग्रहणाय, त्यावेळी खल आमच्या कॉन्टॅक्टमध्ये जास्त येतात. सद आमच्या कॉन्टॅक्टमध्ये यावेत आणि त्यांना आमच्याविषयी एक आपुलकीची भावना असावी आणि आपुलकीची जरी नसली तरी भीती नसावी. हे एक बेसिक प्रयत्न आमचे आहेत. हे का आहे ह्याच्या मागे जर विचार केला तर थोडा मी वेळ घेईल या उत्तरामध्ये, की आपली जी पोलिसिंग सिस्टम आहे ती ब्रिटिशांनी आपल्यावर लादलेली पोलिसिंग सिस्टम आहे. बिफोर 1947 म्हणजे फ्रॉम इम्पेरियल पोलीस टू इंडियन पोलीस, फ्रॉम इंडियन पोलीस टू इंडियन पोलीस सर्व्हिस, असं आपण मायग्रेट झालो. आणि ब्रिटिशांनी ज्यावेळेस भारत त्यांची एक कॉलनी होती, एक वसाहत होती, त्यावेळी आयरिश कॉन्स्टेबलरी फोर्स जी त्यांनी वसाहतींसाठी डेव्हलप केलेली एक वेगळ्या टाईपची पोलिसिंग सिस्टीम होती, ज्यामध्ये त्यांना वसाहतीतल्या कॉलनीजमधल्या लोकांकडनं एक्सप्लॉइट करून काम फक्त करून घ्यायचं. स्वतःच्या देशाची ग्रोथ करून घ्यायची होती. अशा पद्धतीची सिस्टीम आपल्याकडे होती आणि इव्हेंच्युअली मागच्या 78 वर्षामध्ये आपण ती हळूहळू बदलत जवळ आलेलो आहे. मात्र त्यातही पारंपरिक असलेलं एक निगेटिव्ह परसेप्शन, काही लोकांना आलेले काही चुकीचे अनुभव, त्यासोबतच माध्यमांमध्ये कदाचित नकारात्मक गोष्टींचा होणारा जास्त उहापोह, या सगळ्या गोष्टीमुळे अजूनही सामान्य नागरिकांच्या मनामध्ये कदाचित एक भीतीची भावना असेल. इवन क्राईम रेट बघताना आपण रेफरल नंबर्स बघतो. एखादा निरर्थक गेलेला जीव कुठं काउंट केला जाणार आहे का नाही, म्हणजे रेफरल नंबरवरच आपण काम करणार आहे का एखाद्या जीवाकडे पण आपण लक्ष देणार आहे? एव्हरी लाईफ इज इम्पॉर्टंट अँड एव्हरी डेथ इज अनफॉर्च्युनेट. जर ती क्राईममधून झालेली असेल तर आपल्या सगळ्यांसाठीच एक सिस्टीम म्हणून. मात्र रेफरल नंबरचं लॉजिक असं आहे की ज्यावेळी ऑब्जेक्टिव्ह पद्धतीनं केलेल्या कामाचं आणि आलेल्या रिझल्ट्सचं अवलोकन करायचं असतं, त्यावेळेस क्वांटिफिकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. अदरवाईज एव्हरीथिंग विल बिकम वेग. आणि हे सगळं वेग जर होऊ द्यायचं नसेल तर कुठेतरी त्याला क्वांटिफाय करणं गरजेचं आहे आणि म्हणून आपण रेफरल नंबर्सकडे बघतो. मात्र तात्विकदृष्ट्या बघता मागच्या वर्षी इतके खून झाले आणि यावर्षी इतके खून झाले, हा फक्त नंबर्सचा गेम न ठेवता प्रत्येक झालेल्या खुनामागचं लॉजिक काय होतं, त्यामध्ये रिस्पॉन्स टाइम आमचा योग्य होता का, मुळात ती झालेली घटना प्रिव्हेंटेबल होती का, ह्या गोष्टीमध्ये जर कुठेतरी प्रशासनाकडून चूक झाली असेल तर आम्ही नक्कीच जबाबदार आहोत. मात्र व्हॉट आय फील इज प्रत्येक वेळी असं नाही. सिस्टीम फेल्युअर हे प्रत्येक घटनेमागचं कारण नाही. काही घटना ह्या तात्कालिक घडलेल्या असतात. अचानक दोन मित्र भेटतात, कुठल्या तरी गोष्टीने कोणीतरी त्याला शिवी देतं, दुसऱ्याला राग येतो आणि तो त्याच्या डोक्यात मारतो. ही झाली तात्कालिक घटना, ही प्रिव्हेंटेबल नाही. बरोबर. त्यासोबतच रोड रेज, रस्त्यामध्ये गाडीला घासली, दोन लोक थांबले आणि भांडायला लागले. वाद झाला. तर ह्या ज्या प्रिव्हेंटेबल गोष्टी नाहीत त्यासाठी केवळ सिस्टीम फेल्युअर रिस्पॉन्सिबल नाही. म्हणून रेफरल नंबर्स जरी बघून त्यावर डिपेंड राहणं इम्पॉर्टंट नाही, तरी सुद्धा क्वांटिफिकेशन इज इम्पॉर्टंट आणि प्रत्येक जीव महत्वाचा आहे हे लॉजिक मात्र नक्कीच सगळ्यांच्या आमच्या मनामध्ये असणं गरजेचं आहे. मग हे नंबर्स इतके मोठे आहेत,
लॉ अँड ऑर्डरची अवस्था तशी बरीचशी बिकट म्हणायला हरकत नाही, पण तशी कंडिशन असताना पोलीस भरती इतकी कमी का होती? आणि मग असं एक ठराविक व्यक्तींमागे एक पोलीस अशी संकल्पना होऊ शकते का? पॉसिबल आहे का? विचार खूप चांगला आहे. विचार खूप चांगला आहे. मात्र ॲक्च्युअली आपल्याकडे UN स्टँडर्ड्सनुसार ठराविक लोकसंख्येमागे एक पोलीस हे आपण बिलो स्टँडर्ड आहोत, ओके. बिलो ॲव्हरेज आहोत. मात्र ह्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करणं हे जरी एक पॉलिसी डिसिजन असेल, तरी माझं म्हणणं आहे की संख्या वाढवण्यापेक्षा क्वालिटी सुद्धा महत्त्वाची आहे. बरोबर. म्हणजे ट्रेनिंगमध्ये त्या गोष्टीवर भर देणे, त्यासोबतच क्राईमचा अनालिसिस करून त्या टाईपचं ट्रेनिंग आम्हाला इम्बाईब करणं किंवा आम्हाला तसं ट्रेन करणं, जे की सध्या सुरू आहे. इकॉनॉमिक ऑफेन्स असतील, सायबर क्राईम असेल किंवा स्मार्ट पोलिसिंग जे माननीय प्रधानमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे, त्या दृष्टिकोनातून ट्रेनिंग सुद्धा सुरू आहे. म्हणून कदाचित इतक्या लोकांमागे एक पोलीसपेक्षा जे आहेत ते सक्षम त्यामध्ये असतील. जास्त सक्षम आणि जास्त स्मार्ट, जास्त अलर्ट असलेले बेटर असं मला वाटतं. गोवा पोलीस असेल किंवा बाकी काही ठिकाणी आम्ही असे काही बघितलेत की टेक्नॉलॉजी वाईज ते खूप इम्प्रूव्ड आहेत किंवा खूप ॲडव्हान्स्ड आहेत. मग हे स्टेट टू स्टेट डिफर होतंय का एक फिक्स सिस्टीम असते? प्रत्येक स्टेटनुसार, प्रत्येक स्टेटच्या ट्रेनिंग पॉलिसीजनुसार तिथल्या स्थानिक शासन आणि प्रशासनाच्या संबंधानुसार या गोष्टी बदलतात. मात्र तरीसुद्धा महाराष्ट्र पोलीस हे संबंध भारतामध्ये बऱ्याच फ्रंट्सवर लीडिंग आहे, यामध्ये काही शंका नाही. सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करत असताना प्रत्येक ॲस्पायरंटला वाटत असतं की मी एकदा सिलेक्शन माझं झालं की मी 100% एफिशियन्सीनं काम करीन, 100% प्रामाणिकपणानं काम करीन. जॉईनिंग झाल्यावर असं काय होतंय की माणसं बिघडतात? हा प्रश्न तसा ॲक्च्युली ऑब्जेक्टिव्ह नसून सब्जेक्टिव्ह आहे आणि हा व्यक्तिसापेक्ष असा प्रश्न आहे. त्यामुळे त्याला जनरलाइज आपण करणं हे कुठल्याही इतर विभागामध्ये किंवा कुठल्याही ठिकाणी ज्या ठिकाणी माणूस काम करतो बरोबर. त्या प्रत्येक ठिकाणी हे समान नियम अप्लाय होऊ शकतात, की हे फक्त एका क्षेत्रापुरतं लिमिटेड नसून हे सगळीकडे इट्स ऑल परवेसिव्ह. त्यामुळे मला असं वाटतं की इट्स इंडिव्हिज्युअल स्पेसिफिक. त्यामुळे आपण आपल्यासाठी काय करायचं हे आपण ठरवायला पाहिजे. आपल्या प्रायोरिटीज काय आहेत, आपली व्हॅल्यू सिस्टीम आपल्याला काय करायला सांगते, माझ्या जॉबची रिक्वायरमेंट काय आहे, आणि हे सगळं आपण ऑल टिक, जे सगळे चेकबॉक्सेस आहेत ते टिक करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. बरोबर. एक सर असा इन्सिडेंट आहे माझ्याच आयुष्यात घडलेला. 2018-19च्या दरम्यान माझं पोस्ट ग्रॅज्युएशन सुरू होतं. आमची दिल्ली व्हिजिट होती. दिल्ली व्हिजिटवरून आम्ही रिटर्न आलो. साधारण माझ्यामध्ये गरीब नवाज वगैरे एक्सप्रेस असेल, 3rd AC ला आम्ही प्रवास करत होतो सगळे, आणि आमचा बऱ्यापैकी ग्रुप एलिट ग्रुप होता. म्हणजे त्यातले 70% लोक तर एलिट होते, बाकी आम्ही मिडल क्लास लोकच होतो सगळे. पण त्यातल्या एकांचा नवीन कोरा आयफोन चार्जिंगला लावलेला तिथून चोरीला गेला. ओके. त्यांनी पण तो विषय सोडून दिला. आम्ही परत आलो. तिथलेच एक लोकल पुढारी आहेत, त्यांच्या मिसेस आमच्या बरोबरच शिकायला होत्या. त्यांनी त्याची माहिती घेतली, त्याला पुढे एस्केलेट केलं, आणि तिसऱ्या दिवशी आम्हाला तो फोन हातात मिळाला. खूप चांगली गोष्ट आहे. आता हे कॉमन पब्लिकचा एखादा फोन गेल्यानंतर हे का घडत नाही, किंवा हे घडावं म्हणून काय केलं पाहिजे? येस. फर्स्ट ऑफ ऑल एक लॉजिकल फॉलिसी ह्याच्यामध्ये जी आहे ती आहे की कॉमन पब्लिक सोबत घडत नाही, घडतं. असं खूपदा घडतं. मिरजेचं रिसेंट एक्झाम्पल सांगायचं असेल तर मी सांगू शकतो की एका घरामध्ये 2 लोकांनी येऊन एक साधारण मला वाटतं 82 वर्षाच्या एक आजी होत्या, आणि त्यांच्या गळ्यातली चेन बरोबर. हिसका ब्राह्मणपुरीत. ब्राह्मणपुरीत बरोबर. अगदी योग्य. ते पळून गेले. ते कुठलेही त्यांच्या मागे कुठला सपोर्ट नव्हता किंवा त्यांच्यासाठी कुणी कॉल करणारं नव्हतं बरोबर. किंवा त्यांना काही इतर कुठल्या फील्डमधनं सपोर्ट असं काही नव्हतं. स्टील आमच्या लोकांनी काम करून 12 तासाच्या आत त्यांचं ती गेलेली वस्तू परत मिळवून दिली. होतंय काय की फक्त आपण ह्या गोष्टींना किती महत्त्व करतो आणि किती वेळा ही गोष्ट रिपीट करतो हे महत्त्वाचं आहे. म्हणजे पहिल्या केसमध्ये त्यांचा फोन मिळाला ही एक चांगली गोष्ट आहे. बरोबर. कुणामुळे मिळाला इज अ डिफरंट पार्ट. ते मिळणं महत्त्वाचं आहे. बरोबर. सिमिलरली इतर केसेसमध्ये सुद्धा आपण ह्या पद्धतीने करतो, आणि मोबाईल गहाळ होण्याचं किंवा चोरी होण्याचं प्रमाण जे असेल त्यात जर तुम्ही म्हणाल तर आपण अनेक लोकांचे मोबाईल अशा पद्धतीने मिळवून देतो. फक्त असे मोबाईल ज्यांना मिळालेत त्या फॅमिलीजकडनं ती पॉझिटिव्ह स्टोरी तेवढ्या मोठ्या पद्धतीने सगळीकडे पसरली सर्क्युलेट पाहिजे. होतं. बरोबर. जसं माझ्यासोबत काही चुकीचं झालं तर मी 10 लोकांना जाऊन सांगतो, तसंच माझ्यासोबत काही वाईट जरी झालं, चांगलं जरी झालं तरी ते मी 10 लोकांना जाऊन सांगितलं पाहिजे. बरोबर. बरोबर.
नाही, हा इश्यू मात्र 100% आहे. म्हणजे पोलीस स्टेशनला गेल्यानंतर एखादा वाईट अनुभव आलेला माणूस गावभर सांगतो, बरोबर. पण चांगला अनुभव आलेला कोण शेअर करत नाही Yes. किंवा तो फार कोणाच्या नोटीसमध्ये येत नाही. बरोबर. अगदी ते ही खरी पोलीस गोष्ट. स्टेशनशी संबंधित नाही. हे कुठेही नॉर्मल कुठल्याही मानवी बरोबर. स्वभावाचं एक वैशिष्ट्य आहे. खरंय खरंय. अ, अजून एक प्रश्न असा की आत्ता तुमच्या अंडर जे ओव्हरऑल कार्यक्षेत्र येतं, तर त्यात असणाऱ्या सगळ्यात मेजर समस्या आता कुठल्या आहेत? ओके. मिरज सब डिव्हिजन मधलं आपण विचारता तर त्यात सगळ्यात मेन चॅलेंज मला जे वाटतं सध्या ते आहे वयवर्ष 15 ते 25 या वयोगटातील तरुणांची सध्याची अवस्था. त्यामध्ये आमच्याकडे जे गुन्हे घडत आहेत, बॉडी ऑफेन्स असेल किंवा प्रॉपर्टी ऑफेन्स असेल, बरं. म्हणजे मालमत्तेविरुद्धचे अपराध किंवा शरीराविरुद्धचे अपराध, ह्या दोन्हीमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या तरुणांचा सहभाग हा जाणवतो आणि ॲक्च्युली असतो सुद्धा. तर ह्या केसमध्ये मला असं वाटतं की कुठेतरी दिशाहीन, ध्येयहीन अशा पद्धतीचे हे तरुण चुकीच्या मार्गाला लागत आहेत. त्यामधनं क्राईमचं किंवा क्रिमिनल्सचं एक कौतुक वाटणं, क्राईम करणाऱ्यांविषयी कौतुक वाटणं, त्यांच्याकडे आकर्षित होणं, त्यांच्यासोबत टाईमपास करत फिरणं, त्यातून नशापाणी करणं, हे असे चॅलेंजेस जे आहेत ते मला माझ्या कार्यक्षेत्रामध्ये जास्त बघायला मिळतात. इव्हेंच्युअली आम्ही त्यावर काम सुद्धा करत आहोत. प्रिव्हेन्शन असेल किंवा डिटेक्शन असेल, बरोबर. सर्वच पद्धतीने. नशेखोरीचं जे प्रमाण वाढलेलं आहे, तर त्याला आळा घालायला काय करायला लागेल? कारण अल्टिमेटली ते कुठून ना कुठून परचेस करत असणार. तर तेच आपण रिस्ट्रिक्ट नाही का करू शकत? येस, 100% करू शकतो आपण ते. आपण बऱ्यापैकी अशा पद्धतीच्या कारवाया सुद्धा केलेल्या आहेत. म्हणजे सांगली जिल्ह्याचं जर म्हणाल तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी मोठ्या कारवाया ह्या सांगली जिल्हा पोलिसने केलेल्या आहेत. आणि सांगली जिल्ह्यामध्ये म्हणाल तर बऱ्यापैकी मोठ्या कारवाया ह्या मिरज सब डिव्हिजनमध्ये झालेल्या आहेत. त्यामुळे आपण ह्याच्यावर काम करतो आहोत. हे काम मला असं वाटतं की जसं माननीय पालकमंत्री साहेबांनी सुद्धा बरोबर. यावर खूप फोकस करून अँटी ड्रग स्क्वॉड सुद्धा तयार केला, अँटी ड्रग्स टास्क फोर्सने सुद्धा बरंच काम केलं आणि ह्यात काम रेग्युलरली होत आहे. फक्त ह्यामध्ये मला असं वाटतं की अजून एक पुश जो आहे, जे एक मदतीची बाब जी होऊ शकते, बरोबर. ती आहे फॅमिली लेवलला आणि सोसायटल लेवलला. ज्यावेळी आपल्या घरातील मुलगा एक 15 वर्षाचा, 16 वर्षाचा, 20 वर्षाचा काय करतो आहे, कुणासोबत वावरतो आहे, यावरचा पॅरेंट्सचा सर्व्हिलन्स निघून जातो, त्यावेळी इव्हेंच्युअली आमचं काम वाढायला लागतं. सिमिलरली जर समजा आता ही गल्ली आहे समोरची, बरोबर. समोरच्या गल्लीमध्ये एक 4-5 मुलं रोज संध्याकाळी 7 ते 9, 10 वाजेपर्यंत टाइमपास करत उभं राहतात आणि बघितल्यावर जाणवतं की काहीतरी हे नशापाणी करत असतील. गल्लीतल्या सर्वांची जबाबदारी की हे मुलं कोणाच्या घरातले आहेत, बाजूच्या आहेत, आपले आहेत, कोणाच्या घरातले आहेत, ह्यांना समजावून सांगितलं पाहिजे वेळीच, तर कुठेतरी हे चेक व्हायला मदत होईल. अदरवाईज आम्ही गुन्हे दाखल करतोय, बरोबर. सोर्सपर्यंत जातो, डेस्टिनेशनपर्यंत जातो, कन्झ्युमरपर्यंत जातो, सगळे सेक्शन्स लावतो. मात्र मला असं वाटतं की हे सोसायटल लेवलला काम झालं तर हा ड्रग अब्यूज नक्कीच थांबू शकतो. आता तुम्ही जो विषय बोललात की एखाद्या ठिकाणी नोटीस होत असेल तर लोकांनी पण ते अवेअर होऊन त्यांना विचारलं पाहिजे, त्यांच्याबद्दल चौकशी केली पाहिजे, त्यांना टोकलं पाहिजे. तर हे टोकल्यानंतर त्यांच्यावर हल्ले होण्यासारख्या पद्धती आता चालू झाल्या. येस, बरोबर. तुम्ही म्हटलं त्या पद्धतीची एक घटना पण झालेली आहे. हो. पण मला असं वाटतं की आपल्या गल्लीतला मुलगा गल्लीत बाहेर उभा आहे आणि काही चुकीचं करतोय, तर त्याच्या पॅरेंट्सला आपण सांगू शकतो किंवा त्याला सांगू शकतो. जे डार्क स्पॉट्स आहेत, अशा ठिकाणी जर आपल्याला काही चुकीचं ऑब्झर्व झालं आणि असं वाटतं की यार ही माझ्या कॉलनीतली, माझ्या गल्लीतली मुलं नाही आहेत, तर आपण तात्काळ डायल 112ला कॉल केला पाहिजे, नियरेस्ट पोलीस स्टेशनला संपर्क साधला पाहिजे आणि स्वतः अप्रोच होण्यापेक्षा आम्हाला कॉल केला कधीही चांगला. इव्हन आमची सुद्धा जी बीट मार्शल पेट्रोलिंग सिस्टम आहे बरोबर. किंवा नाईट पेट्रोलिंग सिस्टम आहे, त्यांना सुद्धा आम्ही ह्याच सूचना दिलेल्या आहेत की डार्क स्पॉट्सला व्हिजिट करणं इज मॅन्डेटरी फॉर ऑल ऑफ अस. बरोबर. आणि तशा पद्धतीचं चेकिंग सुद्धा मागचे 2 महिने झाले कंटिन्युअसली आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये सुरू. तुम्ही आता विषय काढला इनाम धामणीमध्ये सेम आता एक Yes. घटना झाली. बरोबर. मुलाच्या डोळ्यासमोर वडिलांचा अक्षरशः ठेचून खून झाला आणि फक्त नशेखोरीतून. त्यांना नंतर अटक पण झाली. पण ह्या मुलांना अटक झाल्यानंतर त्यांचं काय काउन्सिलिंग होतं का किंवा नंतर पुढे त्याच्यावर काय असतं कारवाई? नॉर्मली गुन्हा दाखल झाल्यानंतर ज्यावेळेस आपण आरोपी अटक करतो त्यावेळेस सर्वात आधी तर आपण त्यांची पोलीस कोठडी घेत असतो, म्हणजे जर आवश्यकता असेल तर इंट्रोगेशनची वगैरे, आणि प्रोसिजरली आपण पुढे जात असतो. काउन्सिलिंग किंवा इतर पार्ट जो आहे तो आपण नॅशनल कस्टडीमध्ये ज्यावेळेस ते जेलमध्ये वगैरे जातात, जेल ऑथॉरिटीजकडचा तो निर्णय आहे. ओके. आम्ही नॉर्मली करत असताना विविध शाळा कॉलेजमध्ये जाऊन ज्यावेळेस आम्ही गायडन्स लेक्चर घेतो किंवा तिथल्या मुलांशी इंटरॅक्ट करतो, त्यावेळी आम्ही ही बाब नक्कीच त्यांना सांगत असतो की
ड्रग्सचे दुष्परिणाम काय आहेत, त्यासोबतच कायदे कुठले आहेत, आणि तुम्ही जर हे काही केलं तर कुठल्या प्रकारचे गुन्हे तुमच्यावर दाखल होऊ शकतात आणि बरोबर. त्याचे काय परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. आता तुम्ही उल्लेख केला की बीट मार्शल्सची आपली टीम असते, त्या त्या ठिकाणी त्यांची गस्त असते, डार्क स्पॉट्सला डेली व्हिजिट करायसाठी त्यांना आपण सांगितलेलं असतं. तर हे बीट मार्शल्स त्या त्या एरिया वाईज डिफाईन्ड असतात. तर त्या एरियातल्या नागरिकांना ह्यांच्याबद्दल माहिती व्हावी अशा ह्यानं आपण काय करू शकतो का, की बाबा मला माहित आहे माझ्या एरियातले बीट मार्शल कोण आहे, हे कॉमन पब्लिकला बऱ्यापैकी आयडियाच नाही. बरोबर. तुमचा मुद्दा अगदी योग्य आहे. यामध्ये ॲक्च्युली ग्रामीण भागामध्ये बऱ्यापैकी बीट अंमलदार हा सगळ्यांना माहीत असतो, बरोबर. आणि शहरी भागामध्ये काय होतं की बीट मार्शल हे डेली पेट्रोलिंग करत असताना वेगवेगळी अंमलदार नेमले जातात. ओके. त्यामुळे आपण एक प्रयत्न असा सुद्धा करून बघितला होता यापूर्वी, की त्यांचे नंबर जे असतील ते सगळीकडे Circulate. डिस्प्ले करणे, जे पब्लिक प्लेसेस आहेत किंवा बरोबर. महत्त्वाची चौक आहेत त्या ठिकाणी त्यांचे नंबर डिस्प्ले करणे. तर ह्यांना आम्ही नंबर सुद्धा दिलेले आहेत. ओके. मात्र ते डिस्प्ले केलेल्या ठिकाणावर सगळ्यांनी कॉन्टॅक्ट करून तिथे कॉन्टॅक्ट सुद्धा त्यांच्यावर कॉल केले पाहिजे. आम्ही त्यांच्या बरोबर. कॉलचं सुद्धा मॉनिटरिंग करतो, की बीट मार्शल समजा एक नंबर असेल त्याला किती कॉल्स आले. मात्र काय होतं की त्याहीपेक्षा 112ला कॉल करणं इज इझियर, बरोबर. आणि तिथून कॉल डायरेक्ट होऊन आपल्याला बीट मार्शल सांगली जिल्ह्याचा जर रिस्पॉन्स टाइम आपण बघाल तर ॲव्हरेज एक 7 मिनिटाचा आपला रिस्पॉन्स टाइम. कुठल्याही कॉलला सरासरी 7 मिनिटामध्ये आपल्याकडे उत्तर दिलं जातं. साधारण शहरचं एक 70 लोकांचं मनुष्यबळ आणि बरोबर. टोटल ग्रामीण एकत्र मिळून 350 लोकांचं मनुष्यबळ आज आपल्या अंडर काम करतंय. बरोबर. तर तेवढं इनफ आहे का त्यात अजून इम्प्रूव्हमेंट व्हायची गरज आहे आणि त्यात आपण सगळं सक्षमपणे हाताळू शकतो? सद्य परिस्थितीमध्ये तर ज्याही काही आमच्या रिक्वायरमेंट्स असतात रिसोर्सेस रिलेटेड, मग ते ह्युमन रिसोर्सेस असतील किंवा मटेरियल रिसोर्सेस लॉजिस्टिकल सपोर्टसाठी असतील, त्यांच्या रिक्वायरमेंट आम्ही आमच्या वरिष्ठांना वेळोवेळी कळवत असतो, आणि सर्व वरिष्ठ त्यांच्या परीने जिथे जिथे शक्य आहे त्या ठिकाणी आम्हाला अतिरिक्त मनुष्यबळ असेल किंवा अतिरिक्त लॉजिस्टिकल सपोर्ट असेल तो करतच असतात. सद्य परिस्थिती मला असं वाटतं की मिरज डिव्हिजनमध्ये वी हॅव इनफ रिसोर्सेस ज्यातून आम्ही सगळ्या गोष्टी व्यवस्थित मॅनेज करू शकतो. मध्ये जेव्हा इनाम धामणीमधली घटना घडली तेव्हा बऱ्याच जणांनी अशी म्हणजे डिमांड केली होती की शेवटी पोलीस दलाला होत नसेल तर आम्हाला शस्त्र परवाना द्या. तर शस्त्र परवाना खरंच दिला पाहिजे का, किंवा शस्त्र परवाना इझिली अवेलेबल असला पाहिजे का? आजच्या घडीला असे जर खून होत असतील जाता जाता, आज आपण इथं बसलो, इथून एक 400-500 मीटरवर रिसेंटली एक दुकान फोडलं गेले फक्त हप्तेखोरीसाठी. तर अशा वेळी लोकांनी करायचं काय? येस. ह्यातले दोन्ही जे आपण इश्यू नमूद केले, एक धामणीतला आणि दुसरा आपल्याकडचा भाऊराव चौकात, बरोबर. हे दोन्ही इश्यू नशेखोरीतून झालेले होते. नशेखोरी किंवा ड्रग अब्यूजबद्दल आपण बोलत असताना आधीही सांगितलं की त्यावर गुन्हे दाखल होत आहेत. बॅकवर्ड लिंकेजेस आणि फॉरवर्ड लिंकेजेस सगळेच ट्रेस होत आहेत. एका गोष्टीवर काम करणं आपलं बाकी आहे, ते आहे सोसायटल लेवलला, आणि त्यावर जास्तीत जास्त प्रबोधनपर कार्यक्रम आपल्यासारख्या माध्यमांकडून सुद्धा झाले पाहिजेत. त्यामध्ये जे स्पेशलिस्ट आहेत त्यांनी सुद्धा लेक्चर्स घेतले पाहिजेत, लोकांना अवेअर केलं पाहिजे. हा झाला अवेअरनेस रिलेटेड प्रोग्राम. मात्र तुम्ही जो दुसरा मुद्दा मांडला की वेपन लायसन्स किंवा आर्म्स लायसन्स जे आहे ते सगळ्यांना देण्यात यावं का, बेसिकली आर्म्स लायसन्स देणं हा पॉलिसी डिसिजन आहे. वैयक्तिक जर विचाराल तर मला असं वाटतं की हे सोल्युशन नाही, आणि पोलीस आर इनफ, पोलीस आर केपेबल, सक्षम आहेत, आणि त्यामुळेच ऑकेजनली जे काही आपण आधी डिस्कस केलं की रेफरल नंबर्स आणि त्या अनुषंगाने प्रिव्हेंटेबल गोष्टी ह्या प्रिव्हेंट झाल्या पाहिजेत, त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, कटिबद्ध आहोत, आमचं ते काम आहे, आम्ही ते करतोय. मात्र अचानक होणाऱ्या घटना ज्या प्रिव्हेंटेबल नाहीत त्यावर सुद्धा आम्ही इनोव्हेटिव्ह पद्धतीने ते अवॉइड करण्याचा प्रयत्न करतोय. सगळ्यांना लायसन्स देण्याची, वेपन लायसन्स देण्याची गरज वैयक्तिक मला वाटत नाही, कारण आम्ही केपेबल आहोत. बरोबर. आणि देणं ॲक्च्युली मला हा क्वेश्चन जो येतोय बऱ्याच ठिकाणी येतोय, किंवा कुठलीही घटना घडल्यानंतर कोणीतरी एखादा नागरिक येतो आणि म्हणतो की आता आम्हाला लायसन्स द्या. मला असं वाटतं की हिंसेची डिमांड करणं, मग ते सेल्फ डिफेन्ससाठी जरी असेल तरी कुठेतरी आपल्या तत्वामध्ये गल्लत होती असं वाटतंय. कारण प्रत्येकजण ते महात्मा गांधीजी फार व्यवस्थित म्हणायचे की अॅन आय फॉर अॅन आय विल मेक द होल वर्ल्ड ब्लाइंड. त्यामुळे ही जी डिमांड आहे हीच कुठेतरी कर्व करण्यासाठी आम्ही एक्स्ट्रा इफिशियंट राहून, एक्स्ट्रा विजिबल राहून, एक्स्ट्रा अटेंटिव्ह आणि सेन्सिबल राहून नक्कीच काम करू, आणि करत आहोत. नागरिकांनी यामध्ये कुठलाही भीती बाळगू नये, कुठलीही चिंता करू नये. पोलीस सक्षम आहेत, आणि महाराष्ट्र पोलिस एवढे सक्षम, आय डोंट नो, मी त्यात काम करतोय त्यामुळे नक्कीच मला त्यात गर्व आहे. आणि कुठलीही अडचण असेल 7 मिनिटं रिस्पॉन्स टाईम आहे, मान्य वरिष्ठांच्या सूचनाने आम्ही तो सुद्धा कमी करतोय.
ॲट द अर्लिएस्ट आपल्याला मदत पोहोचेल यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. नाही, 100% रिस्पॉन्स टाइम फास्ट आहे, तर मी स्वतः पण अनुभवले. इथं आमच्या इथून बऱ्याच जणांना कुठलाही नॉईज आला किंवा रात्री उशिरा दंगा कुठं सुरू असला तर इमिजिएट आमच्या इथून बरेच असे नागरिक आहेत, इथले बरेच दक्ष नागरिक आहेत, इमिजिएट ते 100 डायल करतात, तिथून वरून कॉल सेंटरवरनं त्यांना रेफरन्स येतो आणि हार्डली 15 मिनिटाच्या आत इथं कोण ना कोण व्हिजिटला येते. त्यासाठीच डायल 112चा सुद्धा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा नंबर पोहोचला ओके. पाहिजे आणि 112चा सगळ्यांनी जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. कुठल्याही डिस्ट्रेसमध्ये फील फ्री टू डायल 112. कुठली अशी 3 पुस्तकं सजेस्ट कराल की जी आपल्या ऑडियन्सनी वाचलीच पाहिजे? ॲस्पायरंटसाठीच अशी नाही, ॲज अ जनरल पब्लिक म्हणून ही इन्साइटफुल पुस्तकं आहेत अशी. ओके. पहिलं तर मी माझं फेवरेट जे पुस्तक आहे ते श्रीमान योगी. मला असं वाटतं की महाराष्ट्रातलेच नाही, भारतातले नाही, जगातल्या प्रत्येकाने एकदा ते वाचावं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र कुठल्या तरी माध्यमातून अभ्यासावं, जेणेकरून एक्सटर्नल मोटिवेशनची गरज राहणार नाही. दुसरं एक पुस्तक जे मला अतिशय आवडलेलं आहे ते आहे सेपियन्स. सेपियन्समध्ये ज्यांना अँथ्रोपॉलॉजीची आवड आहे किंवा उत्क्रांतीवाद असेल आणि संपूर्ण पृथ्वी अस्तित्वात कशी आली आणि त्यातले मायन्यूट चेंजेस कसे होत गेले यावर जर अभ्यास करायचा असेल आणि एक थॉटफुल विवेचन वाचायचं असेल तर सेपियन्स एक खूप चांगलं पुस्तक आहे. आणि तिसरं पुस्तक आहे एकिगाई. एकिगाई यासाठी की आपण जे जगतो आहोत त्यामध्ये ॲक्च्युली चांगलं जगण्याची पद्धत काय असू शकते. आणि खरंच तुम्हाला सेंटेनरियन व्हायचं असेल, जर शतायुषी व्हायचं असेल तर काय बेसिक लहान लहान गोष्टी डाएटमधल्या, रुटीनमधल्या, विचारांमधल्या चेंज कराव्या लागतील हे त्यात खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं. बरोबर. आणि अजून एक प्रश्न असा की साधारण आपण बघतो की लोक सध्या लक्झरी लाईफस्टाईलकडे जास्त वळत आहेत. क्वालिटी ऑफ लाईफ महत्वाचं का स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग? बऱ्यापैकी काय झालं माहिती आहे का, ह्या दोन्हीलाची अशी सांगड झाली आहे आणि ते एकत्र झाल्यासारखं झालं की फक्त एकच आहे. अब्राहम मास्लोची एक नीड हायरार्की थेरी आहे. त्या नीड हायरार्की थेरीमध्ये मास्लोने जवळपास 100 वर्षापूर्वी फिजिओलॉजिकल नीडला म्हणजे मटेरियलिस्टिक नीडला सगळ्यात खालच्या पायरीवर ठेवलंय आणि सोशल नीड्स असतील किंवा सेल्फ ॲक्च्युलायझेशन नीड्स असतील ह्यांना फार वर ठेवलेलं आहे, जे आपण क्वालिटी ऑफ लाईफ म्हणतोय. स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग इम्पॉर्टंट आहे, नो डाऊट. प्रत्येकाची चॉईस आहे की आपल्याला किती कुठल्या गोष्टीला आपण लक्झरी म्हणू शकतो आणि कुठल्या गोष्टीला कम्फर्ट म्हणू शकतो किंवा कुठल्या गोष्टीला नीड म्हणू शकतो. इट्स अ सब्जेक्टिव्ह मॅटर किंवा पर्सनल चॉईस. अदरवाईज क्वालिटी ऑफ लाईफसाठी चांगलं वाचणं, चांगलं बोलणं, चांगले विचार ऐकणं, चांगल्या लोकांसोबत राहणं हे सगळं गरजेचं आहे. केवळ चांगले कपडे घालणं हे महत्त्वाचं नाही. थँक्यू सो मच सर, तुम्ही वेळात वेळ काढून आज आमच्यापर्यंत आलात आणि एवढं छान आमच्या सगळ्या प्रश्नांना उत्तर दिली, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट. आजचा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि त्याचबरोबर साधं सरळला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि ह्या पॉडकास्टमधून तुम्हाला काय शिकायला मिळालं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.